कोकण आणि गोव्याला पुढचे 2 दिवस हवामान खात्यानं या ठिकाणी रेड अलर्ट दिलेला पाहायला मिळतो आहे। संपूर्ण पश्चिम किनारपट्टीला देखील या ठिकाणी अलर्ट देण्यात आलेला आहे। 17 जून पर्यंत पावसाचा मारा या ठिकाणी कायम असणार आहे। अरबी समुद्रात हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम असल्यामुळे तळ कोकणापासून मुसळधार पाऊस या ठिकाणी सध्या कोसळताना पाहायला मिळतोय। गेल्या 24 तासांचा विचार केला तर राजापूर तालुक्यात विक्रमी पाऊस म्हणजेच 119 मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे। त्याखालोखाल रत्नागिरी तालुक्यामध्ये 77 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। दक्षिण रत्नागिरीत अनेक नद्या ज्या आहेत त्या ओव्हरफ्लो झालेल्या पाहायला मिळतात। रत्नागिरी जवळची काजळी नदी सुद्धा सध्या पात्राबाहेर आलेलं या ठिकाणी पाहायला मिळते आहे। तुम्ही बघू शकता की सध्या काजळी नदीचं पात्र जे आहे ते पात्राच्या बाहेर या ठिकाणी आलेलं पाहायला मिळतंय। पुढच्या काही तासात पावसाची तीव्रता आणखीन या ठिकाणी वाढणार आहे। सकाळी पाऊस जो आहे तो थांबलेला होता, मात्र दुपारनंतर पुन्हा एकदा पावसाची जी आहे ती धुवाधार बॅटिंग या ठिकाणी सुरू झालेली पाहायला मिळते। तुम्ही बघू शकता की सध्या काजळी नदी कशा पद्धतीनं या ठिकाणी पात्राच्या बाहेर आलेली आहे। पूर्णतः या काजळी नदीचं जे पाणी आहे ते लाल बुंद झालेलं आहे आणि पुढचे 2 दिवस हे कोकणासाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत, कारण या 2 दिवसामध्ये हवामान खात्यानं पूर्णतः रेड अलर्ट या ठिकाणी दिलेला पाहायला मिळतोय। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन या ठिकाणी करण्यात आलेलं पाहायला मिळतंय। कॅमेरामन समित गजनेसह मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।